चाललो किल्ल्यावर. इथून 45 किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण 1.5 तास लागतो रत्नागिरीमधून. आपण आता सध्या साखरथर ब्रिजवर आहोत. हे ब्रिज पण सुंदर ब्रिज आहे, इथून व्ह्यू पण खूप सुंदर मिळतो. आपण आता निघणार आहोत आणि हा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो. साखरथर ब्रिजवर तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला सुंदर व्ह्यू इथून मिळेल. हा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आपण पोहोचलो आता जयगड किल्ल्यावर. मी तुम्हाला किल्ला फिरून दाखवेन. साधारणपणे आम्हाला 1.5 तास लागला रत्नागिरीमधून जयगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी आणि आता दुपारचे 2 वाजलेत. सो मी तुम्हाला किल्ला थोडासा फिरून दाखवेन आणि माहिती देईन. किल्ल्यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. चला तर मग. किल्ल्याचा मुख्य दरवाजा जो आहे तो या 2 बुरुजांच्या मध्ये आहे. तो समोरून दिसत नाही, आतमध्ये आहे. आणि समोर किल्ल्याच्या बघाल तुम्ही तर इथे एक खंदक आहे. हे खंदक इथे खोदलेलं आहे समोर किल्ल्याच्या आणि हे चारही बाजूने तुम्हाला दिसेल. थोडा आत गेल्यावर मुख्य दरवाजा आपल्याला दिसतो आणि तो लपवलेला असा आहे किल्ल्याचं स्ट्रक्चर. या दोन्ही बुरुजांच्या आतमध्ये हा दरवाजा आहे. हा आहे मुख्य दरवाजा. मित्रांनो, हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या तुम्ही वर बघताय तर 2 बाजूला 2 कमळं आहेत. कमळ पुष्प आहेत 2 बाजूला 2 आणि मधोमध जे दिसतंय तुम्हाला ते गुलमोहराचे पुष्प आहे. स्ट्रक्चर तसं दिसतंय त्याचं. आणि इथे मध्ये गणपती असावा परंतु तो आता इथे नाही आहे. आपण आत जाऊन पाहूया. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत आल्यावर हा 3 मजली स्ट्रक्चर दिसतो आपल्याला, जो अजूनही उभा आहे व्यवस्थितपणे. आणि या 3 मजली स्ट्रक्चरच्या समोरच एक पुरातन मंदिर पण आहे. त्या मंदिराजवळ आपण जाणार आहोत. आणि हा एक स्ट्रक्चर समोर दिसतोय जो आता जीर्ण झाला आहे आणि ऑलमोस्ट पडला आहे. तो एक स्ट्रक्चर समोर एक आहे आणि त्याच्या मागेही एक इमारत आहे आणि एक मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरं आपण पाहूया. त्यापूर्वी या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती बऱ्यापैकी कोसळलेली तटबंदी आहे. फिरता येतं बऱ्यापैकी. आपण तटबंदी पण फिरून बघूया. बऱ्यापैकी फिरता येतं. तरी या साईडची जी तटबंदी तुम्हाला दिसते आहे ही बऱ्यापैकी कोसळली आहे आता.
ही घोड्यांना बांधायची जागा दिसतीये आपल्याला. आतमध्ये असं स्ट्रक्चर आहे, आवाज घुमतोय बघा. इथे घोड्यांना बांधायचं आहे. आणि मगाशी मी जे तुम्हाला 3 मजली स्ट्रक्चर दाखवलं त्या स्ट्रक्चरला आपण वर जाऊन बघूया. पूर्णगड किल्ला मी तुम्हाला दाखवलेला काही दिवसांपूर्वी. त्याचं स्ट्रक्चर अगदी मजबूत आहे, पण आणि नवीन बांधणी केली आहे, रिस्टोरेशनचं काम झालं आहे. तसं मात्र इथे दिसत नाही आहे काही. जयगड किल्ला दुर्लक्षित दिसतोय त्या मानाने. मध्यंतरीच्या काळात इथे एक छोटं हॉटेल सुरू केलेलं, त्यामुळे थोडं स्ट्रक्चर ओके आहे, पण बाकी पूर्ण पडझड झाली आहे किल्ल्याची. समोर जिंदाल कंपनीच्या चिमण्या दिसत आहेत आपल्याला. आणि हे खंदक मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते, जे किल्ल्याच्या चारी बाजूने तुम्हाला दिसेल, व्यवस्थित कन्स्ट्रक्ट केलेलं खंदक. आता या खंदकामध्ये काहीच दिसत नाही आहे, पण एक काळ होता की या खंदकामध्ये पाणी सोडलेलं असायचं. हा किल्ल्याचा मुख्य ध्वजस्तंभ आहे. आणि हा बुरुज पण आहे. मी पाहू शकता इथून समुद्राचा व्ह्यू पण दिसतोय. मित्रांनो, जयगडमध्ये मी बऱ्याचदा येऊन गेलो आहे. जयगड किल्ला जो आहे ह्याला मी जवळजवळ माझी 7वी किंवा 8वी भेट असेल. जयगडमध्ये बघण्यासारखी बऱ्याच गोष्टी आहेत. कराटेश्वर मंदिर एक प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिराकडेही मी तुम्हाला नेणार आहे. जय विनायक मंदिर हे नवीन JSW कंपनीने बांधलं आहे, पण ते मंदिर सध्या बंद आहे, ते मंदिर चालू नाही आहे. सो तेही मंदिर इथे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. कोविडचं लॉकडाऊन पूर्णपणे उठलं आणि मंदिरं सुरू झाली की तुम्ही तिथे भेट देऊ शकता. सध्या हा किल्ला फक्त ओपन आहे. किल्ल्यामध्ये तुम्ही येऊ शकता, फिरू शकता. कोणी पर्यटक फारसे नाही आहेत, सो त्यामुळे तुम्ही आरामात इथे येऊन फिरू शकता. किल्ल्याची ही बाजू जी आहे ही वाट आहे, पायवाट आहे, आणि ही सरळ खाली जाते समुद्राकडे. सो इथून जो दरवाजा मगाशी आपण मुख्य दरवाजा बघितला, त्याच दरवाजाच्या बाजूला एक दरवाजा आहे जिथे ही पायवाट मिळते. अजून एक वाट आहे, अजून एक जागा तुम्हाला दाखवतो मी किल्ल्यावर, जिथून खाली जाता येतं. जरी अलीकडच्या काळात कोणतं रिकन्स्ट्रक्शनचं काम झालेलं नसलं तरी तुम्ही बघू शकता की आपण आरामात बुरुजावर फिरू शकतो. प्रत्येक बुरुज हा कनेक्टेड आहे. आता आपण एका बुरुजाकडून दुसऱ्या बुरुजाकडे चाललो आहे, आणि मध्ये मध्ये जे काही स्ट्रक्चर आहेत ते पण व्यवस्थित दिसत आहेत अजूनही. हा जो स्ट्रक्चर आहे इथे हा पण ओके दिसतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे समोरची मंदिरं आणि 1-2 स्ट्रक्चर जे आहेत ते उभे आहेत अजूनही. अर्थात ASIने कोणतंही मोठं काम इथे या किल्ल्यावर केलेलं नाही आहे. जसं आपण पूर्णगडवर बघितलेलं की रिकन्स्ट्रक्शन चालू आहे, बऱ्यापैकी त्यांनी रिनोव्हेट केल्यात गोष्टी, असं काही या किल्ल्यावर दिसत नाही आहे. समोर जो बुरुज आहे त्यावरून आपल्याला आंग्रे पोर्टचा व्ह्यू जबरदस्त दिसेल. आपण तिथे जाऊया. हे प्राचीन टॉयलेट आहे. आता त्याचं काही अवशेषच राहिलेत, पण तुम्ही बघू शकता इथे मोठा होल दिसतोय पुढे, आणि इथे ही टॉयलेट सारखी संरचना आहे.
हा बुरुज आहे आणि या बुरुजावरून तुम्हाला हा समुद्राचा व्ह्यू दिसतोय आणि खाली जी घरं आहेत ती घरं पण दिसत आहेत. आता आपण मंदिराकडे चाललोत आणि बुरुजावरूनच चाललोत. सो बुरुजावर जी वाट आहे ती अजूनही भक्कम आहे. एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर कनेक्टेड आहे. सो इथे तुम्ही बघू शकता हे एक मंदिर आहे. इथे 2 मंदिरं आहेत. समोर एक मंदिर आहे आणि त्याशिवाय इथे एक छोटंसं मंदिर आहे. दोन्ही मंदिरं आपण पाहूया. आपण पहिल्यांदा ते बुरुजावर जाऊन येऊया, मग इथे मंदिरं पण पाहूया. हे खाली इथे मंदिर आहे. समोर एक स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला आणि त्याच्या खाली पुन्हा हे घोडे बांधायची जागा आहे. इथे आतमध्ये घोडे बांधायची जागा आहे आणि हे त्याचं छत आहे. आपण छतावर आहोत सध्या आणि बाजूला इकडे एक स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. पूर्वी इथे हवामान खात्याचं कोणतं तरी वर यंत्र होतं, ते त्यांनी आता काढलेलं दिसतंय. आता काही दिसत नाही आहे. मी ज्यावेळी एक 5-6 वर्षापूर्वी इथे आलेलो त्यावेळी वर त्यांचं एक मशिनरी काहीतरी त्यांची वर होती, त्यात त्यांना काढलेली दिसते. त्यानंतर समोर JSW पोर्ट आहे, पण व्हिजिबिलिटी कमी आहे त्यामुळे तुम्हाला दिसणं अवघड आहे. दुसरीकडून तुम्हाला दाखवतो. संपूर्ण किल्ल्यावर हे एकमेव स्ट्रक्चर असं आहे जे बुरुजावर अजूनही व्यवस्थित आहे. बुरुजाचं छत आहे हे आणि तुम्ही बघू शकता की 2 मजली ऑलमोस्ट हे छत आहे. सो हा जो बुरुज आहे या बुरुजाला पूर्ण हे छत आहे. बाकी सगळीकडचे छत हे कोसळलीत. हे एकमेव आता शिल्लक आहे. किल्ल्यावर हे एक जुनं स्ट्रक्चर उभं दिसतंय अजूनही. अर्थात त्याचीही पडझड झाली आहे. छत पडलं आहे त्याचं आणि भिंतही बऱ्यापैकी पडली आहे. याच्या मागे जे मंदिर आहे त्या मंदिराकडे आता आपण जाऊया. हे अजून एक स्ट्रक्चर आहे जे किल्ल्याच्या बरोबर सुरुवातीला आहे आणि बऱ्यापैकी कोसळलेलं आहे. छत कोसळलं आहे आणि साईडने पण हे कोसळत आहे. केव्हाही हे कोसळू शकतं. कोणत्याही प्रकारची डागडुजी याची दिसत नाही आहे. छत अगोदरच या स्ट्रक्चरचं कोसळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की आतमध्ये सगळं रान वाढलं आहे आणि पूर्ण याचं स्ट्रक्चर कोसळलेलं आहे. छत कोसळलेलं आहे.
या किल्ल्याच्या डागडुजीची खरंच गरज आहे। हा किल्ला खूप सुंदर किल्ला आहे, जयगड किल्ला, परंतु ह्याची योग्य डागडुजी झाली नाही आहे। ASIने याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं आहे। हा जो स्ट्रक्चर समोरचा आहे हा ब्रिटिशांच्या काळात गेस्ट हाऊस म्हणून वापरला। सो गेस्ट हाऊस म्हणून वापरला म्हणून याचं थोडंसं तुम्ही बघताय की हा चांगल्या प्रकारे मेंटेन आहे, मेंटेन नाहीच आहे, छत पण याचं पण कोसळलं आहे, पण ब्रिटिशांच्या काळात गेस्ट हाऊस होतं म्हणून थोडं तरी दिसतंय काहीतरी। हा जयगड किल्ल्यावरचा पाण्याचा सोर्स, इथून पाणी मिळायचं आणि तुम्ही बघताय ही एक प्रकारची विहीरच आहे, पाण्याचा साठा इथे असायचा। आता हा पण पूर्णपणे कोसळला आहे, खाली जाण्यासाठी सुद्धा कोणतीही शक्यता नाही, कुठूनही वाट नाही आहे। आणि हे मंदिर जे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केलेला, ही 2 मंदिरं आहेत, किल्लेकर बाबा प्रसन्न असं लिहिलं आहे आणि हे एक मंदिर आहे। हे किल्ल्यावरचं गणपतीचं मंदिर आहे, गणपतीचं दर्शन आपण घेऊया। आणि गणपतीच्या मंदिराच्या समोर इथे किल्लेकर बाबा प्रसन्न म्हणून समाधी आहे। असं म्हटलं जातं की हे जयगड जे नाव आहे किल्ल्याचं ते जयबा नावाच्या व्यक्तीवरून पडलं आहे आणि त्याने दिलेल्या बलिदानानंतरच हा किल्ला उभा राहिला आहे। सो त्यांची समाधी इथे आहे असं म्हटलं जातं। सो काही लोक त्यांना किल्लेकर बाबा म्हणतात किंवा काही लोक त्यांना जयबा म्हणतात। आणि अशी एक कथा आम्ही ऐकली की त्या जयबा व्यक्तीवरूनच याचं नाव जयगड असं पडलं। सो हे पहिल्यांदा आपण या समाधीला दर्शन घेऊया, समाधी पाहूया। इथे एक शीळ दिसतीये पुढे, ते लिहिलेलं आहे श्री किल्लेकर बाबा प्रसन्न म्हणून। पण दरवाजा बंद करून घेऊया। आता समोर हे गणपतीचं मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, किल्ल्यावरचं एकमेव प्राचीन मंदिर आहे। अर्थात त्याची अवस्था वाईटच आहे, पडझड झाली आहे पूर्णपणे। आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात हे सगळेच किल्ले होते या संपूर्ण कोकण पट्ट्यातले। त्यातला हा एक महत्त्वपूर्ण किल्ला होता आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण यासाठी होता की हा किल्ला जो आहे, हे जे बंदर आहे जयगडचं, त्या जयगड बंदराच्या अगदी लागूनच आहे, त्यामुळे त्या दृष्टीने युद्धाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा किल्ला होता। हा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाजूला जो हा छोटा दरवाजा आहे हा थेट बंदराकडे जातो, जयगड बंदर जे आहे त्या बंदराकडे जातो। ही पायवाट आहे आतमध्ये तुम्हाला दिसतीये ती, ही खाली जाते गावाकडे, जयगड बंदराकडे जाते। मित्रांनो, ही जी पायवाट तुम्हाला दिसतीये ही पायवाट ही या वाडीकडे खाली जातीये आणि तुम्ही बघता इथे लाईटची पण सोय केली आहे। सो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे साईडचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या बाजूचा दरवाजा आहे, तिथून ही खाली पायवाट आहे आणि या पायवाटीने तुम्ही खाली समुद्राकडे पण जाऊ शकता, बंदराकडे जाऊ शकता। मी माझा व्लॉग इथेच संपवतोय। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया माझ्या व्हिडिओवर सगळ्यांच्या येऊ दे, मला कळू दे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आहे। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।